हॅलो स्टुडंट्स, तर आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबरमधला. याच्या आधी आपण काय काय बघितलेलं आहे तर बेसिक त्याचे कन्सेप्ट ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, आयच्या पॉवर्सच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या आहेत. आणि आता या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत त्या कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर तो त्या पोलर फॉर्ममध्ये कसा एक्सप्रेस करायचा आहे. तर आपला जो हा फॉर्म होता z = a + ib और x + iy, तर याला एला म्हणतात रिअल पार्ट, बीला म्हणतात इमॅजिनरी पार्ट, आणि हा जो फॉर्म आहे ह्या फॉर्मला आपण म्हणतो कार्टेशियन फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म जो आहे z = r × e⁻⁴ तर याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि थर्ड जो फॉर्म आहे z = r × cos θ + i sin θ याला म्हणतात पोलर फॉर्म. तर आपल्याला क्वेश्चन कसा विचारतात, एक्सप्रेस z = 1 + i 1 - i इन पोलर फॉर्म. ठीक आहे, जे कॉम्प्लेक्स नंबर देतात आणि त्याचा पोलर फॉर्म काय आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला असतो. तर हा पोलर फॉर्मच्या आधी आपल्याला बेसिक डेफिनेशन त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे तर आरची व्हॅल्यू, आर म्हणजेच काय मॉड्युलस ऑफ झेड, आणि याची व्हॅल्यू कशी फाइंड करतात तर रूटमध्ये रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. त्याच्यानंतर थिटा मीन्स ॲम्प्लिट्यूड और त्यालाच म्हणतात ऑर्ग्युमेंटची व्हॅल्यू आपण फाइंड करतो tan इन्व्हर्स ऑफ b/a. पण हा ॲम्प्लिट्यूड फाइंड करायच्या एक सिम्पल मेथड आहे, त्याच्या आधी आपल्याला फाइंड करायचं आहे. बरं, तर तुम्हाला क्वाड्रंट माहिती आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट. ओके, आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण बघितलेला आहे. बघा, फर्स्ट क्वाड्रंट आपला आहे इथे फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ. तर ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंटच्या व्हॅल्यूज साईन्स कशा असतात प्लस प्लस, म्हणजे रिअल पार्ट पण प्लस असणार आहे, इमॅजिनरी पार्ट पण प्लस, म्हणजे a + ib ह्या फॉर्ममध्ये तो पॉईंट असणार आहे. सेकंडमध्ये व्हॅल्यूज कशा असतात -a + ib, म्हणजे इमॅजिनरी पार्ट जो असणार आहे तो प्लस असणार आहे आणि रिअल पार्ट असणार आहे तो मायनस, म्हणजे मायनस आणि प्लस साईन असते. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन कशी असते मायनस मायनस, म्हणजे पॉईंट कसा असणार -a - ib, आणि याच्यामध्ये साईन प्लस मायनस म्हणजे a - ib. ठीक आहे, ह्या फॉर्ममध्ये असणार आहे. म्हणजे हे क्वाड्रंट सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्या साईन सगळ्यांना माहिती आहेत, प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस आणि प्लस मायनस. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे अल्फा फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि क्वाड्रंट. ठीक आहे, इथे समजा अल्फा दिला असेल आणि तो क्वाड्रंट दिला असेल, तर सपोज इकडे मी सरळ क्वाड्रंट लिहिते आणि इथे लिहिते मी अल्फा. जर अल्फा हा जो अँगल जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल, इथे क्वाड्रंट आणि व्हॅल्यू ऑफ अल्फा, तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल म्हणजे प्लस प्लस असेल तर अल्फा असतो tan इन्व्हर्स मॉड ऑफ b/a. बघा, मी काय सांगते, पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर अल्फाची व्हॅल्यू असते tan इन्व्हर्स मॉड्युलस, म्हणजे काय निगेटिव्ह आलं तरी आपण पॉझिटिव्ह घेणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर अल्फाची व्हॅल्यू असते आता हे सगळं फाइंड करायच्या आधी पहिल्यांदा आपल्याला अल्फा फाइंड करायचा असतो. अल्फाचा फॉर्म्युलाच आहे tan इन्व्हर्स ऑफ मॉड ऑफ b/a. ठीक आहे, हा अल्फाचा फॉर्म्युला आहे. अल्फा = tan इन्व्हर्स कुठल्याही क्वाड्रंटसाठी tan इन्व्हर्स मॉड्युलस मीन्स निगेटिव्ह जरी आलं तर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहे, आणि मग त्याच्यानंतर थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जर थिटा आपल्याला फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचा अल्फा फाइंड करून घ्यायचा. मग पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल, बघा, जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू काय असते अल्फा एवढीच, अल्फा एवढी म्हणजेच काय tan इन्व्हर्स मॉड b/a. जर दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू असते π - अल्फा. ठीक आहे, अल्फा जो काय येईल तो इथला. ठीक आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू असते π + अल्फा, आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू असते 2π - अल्फा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करून घ्यायला पाहिजे अल्फा. ठीक आहे, अल्फा काय आहे tan इन्व्हर्स ऑफ मॉड b/a. आता एक्झाम्पल बघू, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. बघा, क्वेश्चन कसा असतो, एक्सप्रेस z = 1 + i इन पोलर फॉर्म. ठीक आहे, आपल्याला पोलर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे.
मग पहिल्यांदा लिहून घ्या झेड. झेड इज इक्वल टू 1 प्लस आय. मग याच्यात बघा ए किती आहे 1 आणि बी पण किती आहे 1. इथं काहीच नाही म्हणजे इमॅजिनरी पार्ट 0 नाही. ठीक आहे. इमॅजिनरी पार्ट आयचं कोइफिशियंट किती आहे 1 आहे. ठीक आहे. त्यामुळे बी 1. मग पहिला आर फाईंड करणार मॉड्युलस रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 2 आलं. त्याच्यानंतर फाईंड करणार आपण अल्फा. ठीक आहे. अल्फाचा फॉर्म्युला बघा काय आहे टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी बाय ए टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ 1 बाय 1 म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे 45 डिग्री म्हणजे पाय बाय 4. तुम्ही डिग्रीत लिहा किंवा रेडियनमध्ये लिहा. ठीक आहे. अल्फा फाईंड केला. आता मला सांगा हा जो पॉईंट आहे 1 प्लस आय झेड इज इक्वल टू 1 प्लस आय हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे पहिला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दोन्ही प्लस प्लस आहे. मग प्लस प्लस म्हटलं की कुठला क्वाड्रंट फर्स्ट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा काय आहे देअरफॉर थिटा इक्वल टू अल्फा. अल्फा किती आला 45 डिग्री. मग पोलर फॉर्म बघा. पोलर फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे पोलर फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. बरोबर ना हा फॉर्म्युला ना पोलर फॉर्मचा आर इंटू. मग आरची व्हॅल्यू टाका याच्यामध्ये तुमचा आन्सर येईल आर रूट 2 आहे कॉस 45 डिग्री प्लस आय साइन 45 डिग्री. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. लक्षात येते आहे पोलर फॉर्म काय काय केलं आपण पहिल्यांदा काय फाईंड करून घेतलं आर. आर मीन्स मॉड्युलस. त्याच्यानंतर आपण अल्फा फाईंड केला आणि अल्फा नंतर थिटा फाईंड केला आणि मग पोलर फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेते मी. झेड इज इक्वल टू -1/2 प्लस रूट 3/2 आय. ठीक आहे. तर आपल्याला काय फाईंड करायचं आहे पोलर फॉर्म याचा. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल एक्सप्रेस इन पोलर फॉर्म. बघा आर फाईंड करताना पहिला लागतं ए आणि बी. ठीक आहे. मग आर फाईंड करून घेणार रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रूट ऑफ हाफ मायनस हाफ स्क्वेअर प्लस रूट 3/2 स्क्वेअर. करा याच्यात कॅल्क्युलेट टाका किती येते आरची व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर फाईंड करा अल्फा. अल्फा इज टॅन इनवर्स मॉड बी बाय ए मॉड. ओके. टॅन इनवर्स b root 3/2 divided by -1/2 that is root 3 tan inverse of root 3 that is pi by 360. बघा एवढं येतं का pi by 3. आता मुद्दाम मी रेडियनमध्ये ठेवलं ते डिग्रीमध्ये काढलेलं आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू किती येते pi by 3. आता मला सांगा हा जो पॉईंट आहे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे झेड लाईज इन हे काय मायनस प्लस कुठला क्वाड्रंट मायनस एक्स मायनस आहे आणि वाय प्लस आहे म्हणजे कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. ओके. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये थिटा काय आहे थिटा इज इक्वल टू पाय मायनस अल्फा. अल्फा किती आला पाय बाय 3 3 मायनस पाय 2 पाय बाय 3. ओके. थिटा आला. मग आता पोलर फॉर्म काय आहे देअरफॉर पोलर फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आरची व्हॅल्यू 1 आहे कॉस थिटा आलेला आहे 2 पाय बाय 3 प्लस आय साइन 2 पाय बाय 3. दिस इज रिक्वायर्ड पोलर फॉर्म ऑफ झेड. ठीक आहे. लक्षात येते पोलर फॉर्म कसा फाईंड केला आपण काय काय फाईंड केलेलं आहे. पहिला फाईंड केला आपण आरचा फॉर्म्युला आहे रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण अल्फा फाईंड केलेला आहे. अल्फाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ मॉड बी बाय ए. अल्फा फाईंड केल्यानंतर कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते लिहा त्या क्वाड्रंटनुसार थिटाची व्हॅल्यू फाईंड करा. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल घेते मी. ए किती आहे -1 बी आहे -√3. ठीक आहे. दोन्ही लिहून घेतलं ए आणि बी विथ साईन लिहा. त्याच्यानंतर आर फाईंड करा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर -1 स्क्वेअर -√3 स्क्वेअर 1 + 3 4 रूट ऑफ 4 इज 2. ठीक आहे.
अल्फाची व्हॅल्यू फाईंड केली. त्याच्यानंतर अल्फा टॅन इनवर्स ऑफ मॉड बी बाय ए टॅन इनवर्स ऑफ -√3 डिवायडेड बाय 1 -1 म्हणजे बघा किती येते याची व्हॅल्यू π/3. तिथे पण π/3 चालेल √3. आता मला सांगा तो मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट? दोन्ही पण मायनस आहेत. Z इज इक्वल टू -1 -i√3 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. बरोबर ना? मायनस थर्ड क्वाड्रंटमध्ये काय आहे? थिटा इक्वल टू पाय प्लस अल्फा, पाय प्लस π/3, 3π - पाय 4π डिवायडेड बाय 3. ही झाली थिटाची व्हॅल्यू. मग पोलर फॉर्मचा फॉर्म्युला देअरफॉर रिक्वायर्ड पोलर फॉर्म इज Z इज इक्वल टू R किती आहे? 2 cos 4π/3 cos थिटा प्लस I sin 4π/3. तर हे आहे कॉम्प्लेक्स नंबरमधले एवढे पॉईंट्स. ठीक आहे, लक्षात आलं. पोलर फॉर्म कसा एक्सप्रेस करायचा? मग हे 3 एक्झाम्पल आहेत. तसं फोर्थ क्वाड्रंटमधलं पण तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊ शकताय. कुठलं एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकताय. म्हणजे पोलर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर पॉईंट्स काय काय आहेत परत एकदा रिकॉल करा. बघा, पहिल्यांदा काय करायचं? Z लिहून घ्या, A B लिहून घ्या, मॉड्युलस फाइंड करा. R इज गिवन बाय √a² + b². व्हॅल्यूज पुट करा, Rची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर अल्फा फाइंड करायचं आहे आपल्याला. अल्फाचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स मॉड्युलस ऑफ b/a. व्हॅल्यूज पुट करा, मॉड्युलस आहे त्यामुळे जे काही येईल कॅल्सी रेडियनमध्ये असेल तर रेडियनमधला अँगल फाइंड करा, डिग्रीमध्ये असेल तर डिग्रीमधला अँगल तिथं लिहा. त्याच्यानंतर पुढची स्टेप, थर्ड स्टेप काय आहे? तो Z कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तो लिहा. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे, थर्डमध्ये. ते कशावरून ठरवणार? तर त्याच्या साईनवरून, ए आणि बीच्या साईनवरून. प्लस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, मायनस असेल तर सेकंड क्वाड्रंट, मायनस असेल तर थर्ड क्वाड्रंट आणि प्लस असेल तर फोर्थ क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा इज इक्वल टू अल्फा, तो ॲज इट इज असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा इज इक्वल टू पाय मायनस अल्फा. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा इक्वल टू पाय प्लस अल्फा. अँड इफ Z lies in fourth quadrant, then the value of theta is theta equal to 2π minus alpha. मग त्या व्हॅल्यू सगळ्या व्यवस्थित त्यात पुट करा, अल्फाची व्हॅल्यू आणि थिटा फाइंड करून घ्या. आणि लास्टला तो एक्सप्रेस करायला विसरू नका. Z इज इक्वल टू R इंटू कॉस थिटा प्लस I sin थिटा. तिथे R आणि थिटाची व्हॅल्यू पुट करा. ओके, थँक्यू.